नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? माझ्या चुकारकामी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मागचा चाळीतलं छोटंसं घर हा व्हिडिओला भरपूर प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर बघितला नसेल तर याच्या एक्झॅक्ट आधीचा व्हिडिओ आहे, तर तो माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा, किंवा मी लिंकसुद्धा याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर बाजूला नूडल्स शिजेपर्यंत इथे मी कांदा, टोमॅटो आणि लसूण याचं वाटण घेतलेलं आहे. नॉर्मल आपण तेलावर जशी फोडणी टाकतो, जिरं, मोहरी असं टाकून डायरेक्ट मी वाटण टाकलेलं आहे आणि हे आता नूडल्स पण शिजत आले. तर या व्हिडिओमध्ये मी 3 इन्स्टंट रेसिपीज दाखवणार आहे, तर त्या तुम्ही शेवटपर्यंत बघा. तिन्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज आहेत, तर तुम्हाला नक्की आवडतील अशी मी आशा करते. तर मी इथे नूडल्ससाठी घेतलेलं आहे ज्वारीचे नूडल्स आहेत ते. तुम्ही म्हणाल ज्वारीचे नूडल्स कधी ऐकलेच नाहीत, मग हे ज्वारीचे नूडल्स कुठून आणलेस? तर मैदा आणि गव्हाच्या पिठासारखेच हे ज्वारीचे नूडल्स आहेत, तर ते मला एका दुकानात मिळाले. सो मी म्हटलं हे पण ट्राय करून बघूया. त्याच्यात एक मसाल्याचं पाकीटसुद्धा होतं. तर आता मी मसाला आणि हे शिजलेले नूडल्स असं मिक्स केलेलं आहे, शिवाय त्याच्यात कोथिंबीर टाकली आहे. तुम्हाला पाहिजे तर आणखीन लाल करण्यासाठी तुम्ही लाल तिखट किंवा लाल मसाला टाकू शकता, किंवा शेजवान चटणीसुद्धा टाकू शकता. तर हे नूडल्स 3 in 1 आहेत, इन्स्टंट आहेत, हेल्दी आहेत आणि कॉन्टिनेंटल फूड म्हणू शकतो. तुम्ही पण नक्की करून बघा. तुम्ही म्हणाल आता उसळीमध्ये काय दाखवणार आहेस वेगळं? उसळी तर सगळ्या सेमच असतात आणि कुकरमध्ये तर पटकनच होतात, त्याच्यात इन्स्टंट असं काय? तर मी ही वेगळी थोडीशी पद्धत दाखवणार आहे. तुम्ही वाटणे या प्रकारे करू शकता. मी आता इथे कांदा एक मध्यम आकाराचा असा घेतलेला आहे, बारीक पातळ चिरून, आणि त्याच्यात अगदी मोजून 3 चमचे खोबरं टाकलं. ओलं खोबरं आहे हे. तुम्ही बघितलात मी एक फक्त चमचा तेल टाकलेलं आहे, त्यामुळे मग थोडंसं हे करपायला लागलेलं आहे. पण तुम्ही कांदा चॉकलेटी करायचा असेल तर जास्त तेल टाकू शकता आणि मग तेच तेल तुम्ही उसळीसाठी वापरू शकता. पण मला तेल कमी वापरायची सवय आहे, त्यामुळे मी कमीच तेल टाकलं. सो मी आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि मस्त हे ग्राइंड करते. हे बघा, एकदम बारीक अशी पेस्ट झालेली आहे. तर आपल्याला हीच आता डायरेक्ट वापरायची आहे. मग अशी ज्याच्यात मी वाटण केलं त्याच कुकरच्या भांड्यात मी आता तेल घेते. तेल मी इथे 2 चमचे घेणार आहे. तुम्ही म्हणाल मग आधीच का नाही तेल जास्त घेतलं? तर मी का नाही जास्त घेतलं, कारण आपण जेव्हा कांदा काढून घेतो किंवा ते खोबरं सगळं मिक्स झालेलं असतं कांद्यासोबत, तर ते सगळं काढून घेतो तेव्हा ते त्याच्यासकट सुद्धा तेल येतं आणि मग ते वाटण असतं त्याची चव बदलते, कारण त्याच्यात जास्तीचं तेल आलेलं असतं आणि त्यामुळे वाटणच तेलकट वाटायला लागतं. सो पुढची सगळी चवच बदलून जाते जी आपण उसळ बनवणार आहोत ती. तर आता मी इथे जिरं, मोहरी आणि आलं लसणाचा कीस करून टाकला, 1 चमचाभर घेतला फक्त, आणि छोटासा कांदा मी बारीक चिरून टाकलाय. तर आता माझं हे करपण्याच्या आत बाकीचे सगळे मसाले टाकलेले बरे. तर 1/4 टीस्पून मी हिंग, हळद आणि 2.5 चमचे मी इथे लाल मसाला टाकणार आहे. हा माझा घरचा मसाला आहे, त्यामुळे रंग जरा कमी देतो. इट्स ओके, हा तेवढाच तिखट पण आहे, सो मी एवढाच वापरणार आहे. मी आता याच्यात हे जरी लाल दिसत असलं तरी ते वाटण टाकणार आहे, त्यामुळे रंग आता याचा कमी होणार आहे. मी आणखीन मसाला काही ॲड करणार नाही, पण तुम्हाला आणखीन लालसर असं हवं असेल उसळ आणि या पद्धतीने तुम्ही करत असाल तर नक्की मसाला जास्त अजून 1 चमचाभर तरी घाला, म्हणजे छानसा आणखीन रंग येईल. पण माझ्यासाठी एवढा इनफ आहे. तुम्ही म्हणाल की काय फिकं फिकं खाते, पण इट्स ओके. नेहमी नेहमी मसालेदार सुद्धा चांगलं नाही, आणि ऑलरेडी मी 2.5 चमचे मसाला टाकला. तर मी इथे मिक्स असे कडधान्य घेतलेले आहेत, त्याच्यात मूग, मटकी, मसूर, शिवाय राजमा आणि वाटाणे आहेत. तर वाटाणे आणि राजमा शिजायला जास्त जरा वेळ लागू शकतो. हे मी 2 दिवस भिजत असे ठेवले होते, त्यामुळे बारीक असे मोड आलेले आहेत. जास्त मोठे मोड पण असू नये, त्यामुळे हे छोटे छोटेच मोड चांगले आहेत. त्यामुळे त्याच्यातला नायट्रोजन असतो तो चांगला आपल्याला शरीराला मिळू शकतो. मार्केटमध्ये सुद्धा असे मिक्स कडधान्य मिळतात मोड आलेली, पण मी मार्केटमधलं काही घेत नाही, कारण पहिल्यापासूनच माझी सवय आहे की घरीच बीज घालायची आणि मग तेच उसळ म्हणून करून टाकायचं. आणि मी आता याच्यात अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि गरम मसाला अर्धा चमचा.
चवीपुरतं मीठ मी टाकलेलं आहे आणि थोडासा बटाटासुद्धा टाकते. तर बटाटा नसेल आवडत तर नका टाकू, पण बटाटा टाकल्यामुळे ग्रेव्ही जरा जास्त वाढते. शिवाय पाणीसुद्धा टाकायचं म्हणजे आणखीन ती रसरशीत होते. तर मग मी आता हा कुकर लावते आणि तो अगदी लो फ्लेमवर एक शिट्टी आणायची आहे. एकच शिट्टी, कारण आपण कडधान्य ही भिजत ठेवली होती आणि त्याला मोड आलेले आहेत. सो एक शिट्टीतच काम होऊन जातं सगळं. कुकर उघडल्यावर मी आता मस्त कोथिंबीर टाकली भरपूर आणि आता बघूया आपण की हे शिजलेत की नाही. तर आधी मी वाटाणा बघते, वाटाणा शिजलाय का. ओके, वाटाणा शिजलाय. आणि आता बघूया राजमा. तर राजमासुद्धा हा शिजलेला आहे आणि मूग, मटकी, मसूर तर पटकन शिजतात, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर मी आता गरम गरम भात घेतलेला आहे बाउलमध्ये आणि त्याच्यावर हे असं मस्त पसरवते उसळ, मिक्स अशी उसळ. आणि त्याच्यावर आता कोथिंबीर भुरभुरायची भरपूर अशी, लिंबू पिळायचा आणि काकडीसोबत मस्त माझा असा राईस बाउल तयार झालेला आहे. तर तुमचा कुठे आहे? अगदी 10 मिनिटात होते ही उसळ. नक्की करून बघा, मी दाखवलेल्या पद्धतीने करा, आवडेलच. आता तुम्ही म्हणाल आता पुलावमध्ये काय वेगळं असं दाखवणार आहेस, नेहमी आपण पुलाव करतो तसाच तर असू शकतो. तर मी हा पुलाव थोडासा वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. त्यामुळे पुलाव होईपर्यंत सगळा व्हिडिओ नक्की बघा. तर मी इथे घेतला आहे एक झाकणभर बासमती राईस. ॲक्च्युली माझ्या एकटीसाठीच करते मी, त्यामुळे एक झाकणभरच घेतला मी. 2 वेळा स्वच्छ धुतला आणि पाण्यात भिजत ठेवला आहे आणि त्याच्यातच आता हे मटार ठेवून देते. तोपर्यंत मी बाकीची तयारी करते. बाकीची तयारी करायची म्हणजे काय लागणार आहे आपल्याला, तर कांदा, टोमॅटो, बटाटा, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, काजू वगैरे टाकायचं असेल, फ्लॉवर टाकायचं असेल तर किंवा गाजर टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. पण मी हे ते न टाकता, म्हणजे फ्लॉवर आणि गाजर हे कॉमन झालं, फरसबीसुद्धा कॉमन झाली, तर ते न टाकता आणखीन मस्त असा पटकन पुलाव कसा करू शकतो आपण ते मी तुम्हाला दाखवणार आहे. शिवाय कमी तेलातही तुम्ही पुलाव कसा मस्त करू शकताय ते दाखवते. नाहीतर तुम्ही पुलाव म्हणलात तर भरपूर तेल लागू शकतं, कारण मोकळे मोकळे दाणे व्हायला पाहिजेत, असा हा एक गैरसमज असतो, तो मी दूर करणार आहे. त्यासाठी पूर्ण बघा की मी एकच चमचा तेल टाकलेलं आहे, त्याच्यात जिरं, मोहरी आणि लसूण टाकलेलं आहे. अगदी कमी साहित्यात पुलाव छान कसा बनवता येईल, टेस्टी कसा बनवता येईल ते मी दाखवते. तर आता मी ह्याच्यात कांदा टाकलेला आहे. कांदासुद्धा मी असा मोठा मोठा चिरला आहे, बारीक असा चिरला नाही आहे, त्यामुळे तुमचा कांदा पण पटकन चिरून होतो. शिवाय टोमॅटोसुद्धा मोठे मोठे चिरलेत आणि बटाटेसुद्धा, म्हणजे तुमचं फटाफट कापून होतं आणि तुम्ही फटाफट कापून पटकन टाकू शकता. पुलावमध्ये थोडंसं मोठे मोठे तुकडे असतील तर चांगले वाटतात. तर आता मी हे सगळं टाकून झाल्यावर मीठ आणि एक हिरवी वेलचीसुद्धा टाकली. हिरवी वेलची थोडीशी चव आणायला. मी अख्खे मसाले नाही टाकले, तर तुम्ही अख्खे मसाले इथे टाकू शकता. मी गरम मसाला पावडरचा जो असतो तो टाकलेला आहे आणि हिंग, हळद, मीठ आणि लाल मसाला. सो आता मी हे सगळं मिक्स करते. व्हिडिओ बघताना असं वाटलं असेल की उसळीच्या वेळी पण करपलं होतं आणि आता भाताच्या वेळी पण थोडंसं करपलं आहे, तर ते करपलेलं अजिबात नाही आहे. ते कलरेशनमुळे थोडासा डार्क कलर दिसतो आहे. आणि हे आत्ता दिसतं आहे ते कढीपत्त्याची पानं आहेत, सो ती करपलेली नाही आहेत, तर ती थोडीशी अशी डार्क झाली आहेत. आणि माझं कॅमेरा ॲडजस्टमेंट थोडीशी वेगळी आहे यावेळी, त्यामुळे थोडंसं कलरेशनमुळे ब्लॅकिश वाटत असेल, पण ते समजून घ्या की ते करपलेलं नाही आहे. तर आता हे पाणी ठेवलेलं तर त्याच्यातलं सगळं पाणी आटून झालेलं आहे. भात शिजलेला पण वाटतो आहे, तरीसुद्धा मी एकदा चेक करून बघते. तर भात शिजला आहे आणि आता त्याच्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकते. मला कोथिंबीर भरपूर आवडते म्हणून मी खूपशी कोथिंबीरच जास्त वापरते सगळ्या ह्याच्यात. आणि आता मस्त असं मिक्स करूया. ह्याच्यावर ओलं खोबरं टाकलं तरी मस्त लागेल, पण मी आता फक्त लिंबू पिळणार आहे. पापड, कोशिंबीर असं मस्त लागेल याच्यासोबत. बघितलात ना किती पटकन होतं. अगदी 10 मिनिटात हा पुलाव झाला. आणि मला पुलाव इतका आवडतो की नुसता पुलाव खायला आवडतो मला, त्याच्यासोबत काही नसलं तरी चालेल. तर तुम्हाला या तिन्ही इन्स्टंट रेसिपी कशा वाटल्या? चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं नक्कीच घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.